जय गुरुदेव. तैसे अरण्य म्हणजे प्रकृती काया बोलीजे, षडविकार वृक्ष सहजे वन केले तेने हे. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परम रहस्य या प्रासादिक ग्रंथातून प्रकृती काया आणि ज्ञान काया हा सिद्धांत समजावून सांगताना एक या सगन वनाची उपमा देतात. सगन वनाचा दृष्टांत देतात. एक जमीन आहे, तिथं झाडे झुडपे वेली सर्व असं ऐचन झालेलं आहे. ती जमीन जर चालू करायची असेल तर तिथले झाडे तोडावे लागतील. झाडे तोडून त्याच्या मुळ्या खंदून काढावं लागतील. पुन्हा नांगर हाणावं लागल, पुन्हा कुळव हाणावं लागल आणि तिथला सगळा केर कचरा वेचून पेरणी योग्य जमीन तयार करावी लागेल. हा शेतीचा दृष्टांत देऊन माऊली आपल्या देहाकडे येतात आणि म्हणतात अरण्य म्हणजे काय, प्रकृती काया. माया आणि प्रकृतीच्या संयोगातून स्वतःला जो आपण देह, मी देह आहे असं अज्ञानात येतो आणि अज्ञानाच्या योगानं आपल्यामध्ये षडविकाराचे वृक्ष वाढतात. काम, क्रोध, लोभ, मोह, दंभ, मत्सर हे 6 विकाराचे वृक्ष वाढून आपलं देहरूपी वन तयार होतं. असं या ओवीत माऊली सांगतात. हा या ओवीचा सरळ भावार्थ आहे. आता आपण या ओवीचं आध्यात्मिक चिंतन करू. तैसे अरण्य म्हणजे प्रकृती काया बोलीजे. जसं अरण्यामध्ये नाना प्रकारचे झाडे असतात, काटेरी झाडे असतात, वेली असतात, पालव्या असतात आणि तिथं पेरण्यायोग्य जमीन नसते. तसं आमचा देह प्रकृती काया आहे. प्रकृती म्हणजे काय? माया, परामाया. जी माया ईश्वराकडे घेऊन जाते, जी इच्छा ईश्वराकडे घेऊन जाते तिला परामाया म्हणतात. आणि जी इच्छा संसारात गुंतवते तिला अपरामाया म्हणतात. ही अपरामाया ज्या इच्छेमध्ये स्वार्थ शिरला, शिवाची जी निर्मळ इच्छा आहे ती माया आहे. आणि त्या इच्छेमध्ये ज्यावेळेस स्वार्थ शिरतो त्यावेळेस ती अपरामाया होते. आणि अपरामाया ही अधोमाया पंचकंचुक घेऊन येते. शिव सर्व करता आहे, पण ही माया तू देहापुरता मर्यादित आहेस. तुझी क्षमता कमी आहे, तू अल्प करता आहेस असं कलाकंचुकानं मर्यादित करते. पुढं विद्या कंचुक. आत्मा कसा आहे? ज्ञान स्वरूप आहे, सर्व जाणणारा आहे, पण या मायेच्या प्रभावात येऊन तो मी अल्पज्ञ आहे म्हणू लागतो आणि विद्या कंचुकानं मर्यादित होतो. तिसरं आहे मायेचं कंचुक राग. राग म्हणजे आत्मा पूर्ण तृप्त आहे, त्याला काही मिळवायची चिंता नाही ना गमवायची भीती नाही. असं ते पूर्ण तृप्त असलेला आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा विसर पडतो आणि मायेच्या प्रभावाखाली येऊन अनंत कामना करतो. मला हे पाहिजे, ते पाहिजे, हे मिळालं तर सुखी होईल, ते मिळालं तर सुखी होईल, असा अतृप्त होतो आणि राग कंचुकानं मर्यादित होतो. पुढचं आहे कालकंचुक. आत्मा नित्य आहे, त्याचा जन्मही नाही, मृत्यूही नाही, पण हा स्वतःला देह समजतो. मायेच्या प्रभावानं स्वतःला देह समजतो, जन्मणारा आणि मरणारा समजून दुःखी होतो. त्याचं नित्य तत्व इथं मर्यादित होतं. आत्मा कसा आहे? सर्व व्यापक आहे. शिव तत्व सर्व व्यापक आहे, पण आपल्या स्वरूपाचा विसर पडून हा या देहाच्या मर्यादेत आला. मी इथं आहे तिथं नाही.
स्थळाची मर्यादा आली, काळाची आज आहे उद्या नाही. ही स्थळ काळाची मर्यादेने नियती तत्वानं तो मर्यादित झाला. आणि पुरुष म्हणजे आता त्याची दृढ बुद्धी झाली, मी म्हणजे देह, मी जीव आहे, मी जीवात्मा आहे, मी वेगळा आणि देव वेगळा. आणि या प्रकृतीच्या सत रज तम या त्रिगुणात्मक प्रकृतीच्या अधीन जीव झाला. आणि प्रकृतीची मन बुद्धी हे प्राकृतिक अंतकरण आहे. मन ह्याच्यावर सत्ता गाजवू लागलं, बुद्धी ह्याचे निर्णय करू लागली. आणि मी देह आहे हा अहंकार हा बाळगू लागला. आणि पंच कर्म इंद्रिय, पंच ज्ञान इंद्रिय, पंच तन्मात्रा आणि पंच महाभूतात्मक देहाच्या माध्यमातून विषय सुख भोगण्याची इच्छा करू लागला. स्वतःच्या ज्ञानस्वरूपाचा विसर पडला. आणि इथंही प्रकृती काया तयार झाली. ज्ञान काया असलेला देह अज्ञानामुळं प्रकृती काया झाला. आणि इथं वृक्ष आले म्हणतात माऊली. कोणकोणते वृक्ष आले? षड विकार वृक्ष सहज आले. इथं अनंत कामना, हे मिळालं तर मी सुखी होईन, ते मिळालं तर मी सुखी होईन, ही गाडी घेतलं तर मी सुखी होईन, तो बंगला घेतला तर मी सुखी होईन, शेजाऱ्याच्या बाईकडची साडी आहे ती साडी मला मिळाल तर मी सुखी होईन. अशा अनंत इच्छेनं तो इच्छेरूपी वृक्ष त्याच्या या प्रकृती कायेत आले. आणि इच्छा पूर्ण नाही झाली म्हणून क्रोध आला. इच्छा पूर्ण करण्यामध्ये पुढचा माणूस अडथळा आणत असेल तर त्याचा आपल्याला राग येतो. दुसरं हे क्रोधरूपी वृक्ष आलं. आणि क्रोधामुळं आपला विवेक जातो. मी काय बोलत आहे, कुणाचा कसा अपमान करत आहे हे आपल्याला भान राहत नाही. आपली मती भ्रष्ट होते, बुद्धी भ्रष्ट होते क्रोधानं. तिसरं आहे लोभ. मला जितकं मिळालं त्याच्यात मी समाधान नाही, मला आणखी पाहिजे, आणखी पाहिजे, हा लोभ आहे. आणि ह्या लोभानं जीव बंधनात पडतो. पुढचं आहे मोह. हे माझे माणसं आहेत, ह्या माझ्या माणसाला सुख मिळालं पाहिजे, त्यांना सुख मिळण्यासाठी मी बरं वाईट काहीही कर्म करेन, हा मोहानं आंधळा झाला. मद, रूपाचा अभिमान करू लागला. माझ्या एवढा सुंदर कुणी नाही, माझ्या एवढं देखणा कुणी नाही, माझ्या एवढा श्रीमंत कुणी नाही, माझ्या एवढा बुद्धिमान कुणी नाही, हा मद आला त्याच्या ठिकाणी. आणि मत्सर, कुणाचंच चांगलं झालेलं ह्याला बरं वाटत नाही. अशी ही षड विकाराची वृक्ष आलेली आहेत. आणि या षड विकार रूपी वृक्षाची ही प्रकृती काया, या प्रकृती कायेला सद्गुरुनाथ तिथं ज्ञानाचा नांगर धरतात. बुद्धीच्या कुदळीनं कसं ते मुळ्या तोडावा, अनुतापाच्या कुऱ्हाडीनं ते वृक्ष तोडायचे, बुद्धीच्या कुदळीनं ते मुळ्या खणून काढायच्या. आणि ज्ञानाचा नांगर कसा धरायचा हे ज्यावेळेस शिष्य सद्गुरुनाथाला शरण जातो त्यावेळेस सद्गुरुनाथ ह्या प्रकृती कायेचं ज्ञान कायामध्ये कसं परिवर्तन करतात हे माऊली आपल्याला पुढच्या ओवीमध्ये सांगतील. ओम शांती शांती शांती.